सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव शालिग्राम प्रकाश कुळसकर, राहणार भगवती, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. ही जवळपास किती दिवसाची म्हैस आहे सर? किती वर्षाची आहे? चौथ्या इताला आहे. चौथ्या वेताची आहे. हो. समोरच्या माणसाजवळ गाभण नव्हतं. ओके. 2 वर्ष खाली घातली हिनं त्या समोरच्या माणसाला. त्याने विकायला काढली. ही म्हैस आपण त्यावेळेस घेतली होती 40,000ची. हे जर तुम्ही नाही घेतली असते तर ही कुठे जाणार होती? फटकाला जाणार होती. सौदा झालता द्यायचा. हा हा. गाभणच राहत नव्हती. नव्हती. 11 वेळेस लावली. 11 वेळेस लावले. 11 वेळेस लावली. 11 वेळेस लावून हे गाभण गाभणच नाही. तिला मिल्क चार्जर चालू चालू केलं. हा तर आता काय परिस्थिती आहे हिला? गाभण आहे. 10 महिना चालू आहे. तुमच्याकडे आणल्यापासून किती वेळाच्यात चालू झाली सर ही काय? ती 8 दिवसात तर लागली. 8 दिवसात हो, लागली. 8 दिवसात. हिला किती ग्रामने चालू केलं मिल्क तिला चार्जर? 200 ग्राम. 200 ग्रामने चालू केलं. जे राम सरांनी मिल्क चार्जर खाल्लं या राम सरांबद्दल काय सांगाल सर? शेतकऱ्यासाठी एक चांगलंच प्रोजेक्ट आहे. पेक्षा हे चांगलं वाटतंय. ओके, म्हणजे इतर कंपन्यापेक्षा चांगले आहेत. हा. आणि जे फटकाल ढोरं जाणार आहेत ते चालले नाही. हा हा हा. हीच म्हैस कापल्या जात होती 10 महिन्याच्या आधी. ती म्हैस एक 40,000ची घेऊन एक तर आपलाही फायदा आहे. ओके. त्याच्यात 5,000 खर्च झाला पण 60,000 भेटले. कितीला मागतायत? तर 1,10,000ची मागणी चालू आहे. 1,10,000 रुपये. म्हणजे जे तुम्ही 40 मध्ये आणली तर तिचा नफा आता किती मध्ये झाला सर? 70,000 रुपये. म्हणजे जवळपास 70,000 रुपये ही देते. मिल्क चार्जरची धरा 60,000 रुपये. ओके. जे तुमच्या म्हणजे शेतकरी जे म्हणताय की मिल्क चार्जर महाग आहे बाबा, तर त्यांना काय सांगाल सर? नाही महाग नाही सर. हा. ज्याला जे कंटिन्यू वापरायला आहे त्याला महाग नाही. ओके. नवीन आहेत त्यांना वाटतं एक महाग आहे म्हणून. प्रत्येक शेतकऱ्याने ज्याच्याकडे जनावर आहे बुवा हा हा. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं. त्या जनावरांचा जो आशीर्वाद आहे हो. हे मिळणार आहे त्यांना. मिळणार. बरोबर. 100% मिळणार. ओके ओके. धन्यवाद सर. धन्यवाद.